महाविकास आघाडीला 136 ते 145 आणि महायुतीला 129 ते 139 जागा मिळणार, तर इतरांचा आकडा 13 ते 23 पर्यंत जाण्याचा अंदाज। टीव्ही9 रिपोर्टर पोलनुसार महायुती महाविकास आघाडीत काटेकी टक्कर, इतरांच्या हाती सत्तेच्या चाव्या जाण्याची शक्यता, तर 13 ते 23 अपक्ष येण्याचा अंदाज। टीव्ही9 रिपोर्ट्स पोलनुसार भाजप 81 जागांसह सर्वात मोठा पक्ष, काँग्रेस 50 जागांसह दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होण्याची शक्यता, तर शिवसेना ठाकरे गटाला 44 जागांसह तिसरा क्रमांक। महाराष्ट्रात 65.2% मतदानाची नोंद, राज्यातील 4136 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत कैद। 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा महानिकाल लागणार। मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा भाजपला फायदा होतो, त्यामुळे महायुतीलाही फायदा होईल, देवेंद्र फडणवीसांना विश्वास। देवेंद्र फडणवीसांची संघ मुख्यालयात सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत बैठक, महाराष्ट्र विधानसभेच्या पार्श्वभूमीवर 20 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती। मध्य नागपुरात ईव्हीएम मशीन नेणारी गाडी फोडली, अज्ञातांकडून ईव्हीएम मशीन नेणाऱ्या गाडीवर दगडफेक, तर झोनल अधिकारी अतिरिक्त ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट। सोलापुरात ठाकरे गटाचं प्रणिती शिंदेंच्या विरोधात आंदोलन, प्रणिती शिंदेंच्या प्रतिमेला जोडे मारत ठाकरे गट आक्रमक, अपक्ष उमेदवार काडादींना पाठिंबा दिल्याचा आरोप। भाजप आमदार मोनिका राजळेंना पोलीस बंदोबस्तात सुरक्षित स्थळी हलवलं, आक्रमक जमावासाठी बचावापासून मोनिका राजळेंनी स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं। नवी मुंबईच्या कोपर खैराणेमधील भाजप कार्यकर्ता मारहाण प्रकरण, स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांना अटक, आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई। वाशिम शहरात मतदान प्रक्रियेदरम्यान मोबाईलनं व्हिडिओ रेकॉर्डिंग, बॅलेट युनिट आणि व्हीव्हीपॅटचं चित्रीकरण केल्याचा प्रकार समोर, पोलिसांकडून गुन्हा दाखल।